देवी मातरं श्रियं पासये कुले आद्रां पुष्करणी पुष्टिं विरिङ्गलां पद्ममालिनी तं गावो दासो स्वां विन्दे पुरुषानः यज्ञे वेदो भूत्वा तदेव तारावलं तदेव विद्यावलं देवबलं तदेव लक्ष्मीपते भक्ता पुरुषमव्ययं अनादिनिधनं विष्णु सर्वलोकमहेश्वरं लोकाध्यक्षं सुवन्नित्यं सर्वदुःखं धर्मो विकृतो मदा यद्भक्त्या पुण्डरीकाक्षं स्मरेत् परमग्रहपरायण पवित्राणां पवित्रभ्यो मङ्गलानां च मङ्गलं देवतं देवतानां च विष्णु नाम सहस्रं ये शृणुतापुर्यापं यानि नामानि घोराणि विख्यातानि महात्मना विश्री पंढरपूर राणोजी महाराज भास्कर पंढरपूर ऐश्वर्यादि व्यापार सर्व लोकप्रतिनिधी आमदार नगरसेवक नगरसेविका जन्म कुंडली लगन कुंडली वर्षभ कुंडली आज 17 जानेवारी आज ध्वजारोहणाचा नियोजित कार्यक्रम अनेक मान्यवर सगळे संत महंत सत्पुरुष व सर्व आमदार खासदार आजी माजी यांच्या उपस्थितीत अनेक उद्योजक वारकरी संप्रदायाचे हजारो लोकांच्या उपस्थितीत आज हा ध्वजारोहणाचा एक अद्भुत कार्यक्रम इथं अत्यंत उत्साहाने सुसंपन्न झाला। यात सर्व महिला व पुरुष यांनी अगदी मोठ्या प्रमाणात साथ दिली। वृंदावरून आलेल्या अनेक संतांच्या मुखातून अगदी मंत्रोच्चाराने मुखोल्लास झाला। त्यामुळे ह्या कार्यक्रमाला एक विशेष शोभा आली। श्री हनुमानजी महाराज यांचं आगमन आज या ग्राउंडवर झालेलं आहे ध्वजेच्या रूपानं। तर या कार्यक्रमामध्ये आता 27 तारखेपर्यंत अनेक विविध कार्यक्रम आहेत। उद्याला शोभायात्रा आहे, 20 तारखेला राम जन्म, 22 तारखेला राम विवाह आणि 26 तारखेला रामराज्याभिषेक आणि महादिंडी ही 27 तारखेला सुरुवात होणार आहे। हे महादिंडीचं दर्शन अत्यंत अद्भुत आपल्याला करायचं आहे। सर्व भाविकांना विनंती की आपण यामध्ये सम्मिलित व्हा। 22 तारखेला खास करून एक आपल्या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचं देखील इथे उपस्थिती राहणार आहे। त्यांचं देखील उद्बोधन आपल्याला 20 मिनिटं ऐकायला मिळालेलं आहे। त्यामुळं आपण सर्वांनी मुख्यमंत्र्यांच्या या आलेल्या ह्याला प्रतिसाद द्यावा व त्यांचं स्वागत करा।